कल्पना करा, पुढच्या काही वर्षात आपल्या मोबाईल मधली चिप भारतात तयार झाली. देशाची विजेची गरज भागवण्यासाठी अणु ऊर्जेचा मोठा विस्तार झाला आणि भारताने समुद्राच्या तळाशी दडलेलं तेल, गॅस आणि खनिज शोधायला सुरुवात केली. तर हा एखाद्या सायन्स फिक्शन मूवी मधला सीन नाहीये. स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पुढच्या वाटचालीचा जो रोडमॅप मांडलाय त्यात अशाच काहीशा मोठ्या योजनांचा उल्लेख होता. पण या घोषणांचा नेमका अर्थ काय आहे? सेमी कंडक्टर पासनं अणु ऊर्जेपर्यंत आणि समुद्रातील तेलापासनं AI पर्यंत भारत पुढच्या काही वर्षात नेमकं काय करायचं प्लॅन करताय, सगळं तुम्हाला आता मी सांगणार आहे. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सर्वात आधी सांगते सेमी कंडक्टरची मोठी चाल. आज आपण मोबाईल वापरतो, कार चालवतो, लॅपटॉप वापरतो, AI वापरतो. या सगळ्याच्या मागे एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा घटक असतो सेमी कंडक्टर चिप. आणि या चिपसाठी भारताला मोठ्या प्रमाणावरती इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणूनच सरकारने गेल्या काही वर्षांपासूनच भारतात सेमी कंडक्टर उत्पादन वाढवण्यावरती भर दिला होता. याच पार्श्वभूमीवर मोदींनी सांगितलं की भारतात 3 सेमी कंडक्टर प्लांट्स मधनं उत्पादन सुरू झालेलं आहे आणि पुढील काळात आणखीन 7 ते 8 प्लांट्स उभारण्याचं लक्ष्य आहे. म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर मेड इन इंडिया फक्त मोबाईलच नाही तर त्याच्या आतली महत्वाची चिपही भारतातच बनवण्याचा प्रयत्न आहे. आणि याचा फायदा टेक्नॉलॉजी पुरता नक्कीच मर्यादित राहणार नाही. चिप बनवण्यासाठी कारखाने लागतील, त्यासाठी इंजिनियर्स लागतील, संशोधन लागेल, सप्लायर कंपन्या लागतील आणि हजारो रोजगार तयार होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागतिक पातळीवर सुरू असलेल्या चिप वॉर मध्ये भारत स्वतःची जागा निर्माण करायचा प्रयत्न करतोय. आता दुसरा आणि त्याहून मोठा मुद्दा पाहूयात, अणु ऊर्जा. भारतात पुढे मोठ्या प्रमाणात विजेची गरज लागणार आहे. AI, डेटा सेंटर, इलेक्ट्रिक वाहनं, उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्यासाठीच वीज लागते. म्हणून फक्त सोलार आणि पवन ऊर्जेवरती अवलंबून राहणं पुरेसं ठरणार नाही असा सरकारचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे अणु ऊर्जेला मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा प्लॅन आहे. भारतात सध्या अणु ऊर्जेची क्षमता सुमारे 9 GW आहे आणि सरकारने 2047 पर्यंत 100 GW अणु ऊर्जा क्षमता गाठण्याचं लक्ष ठेवलंय. आणि इथे आणखीन एक मोठा बदल आहे. भारताने अणु ऊर्जा क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी सुद्धा खुलं करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. म्हणजेच भविष्यात अणु ऊर्जा क्षेत्रात सरकारी संस्थेसोबतच खासगी कंपन्यांची भूमिका वाढू शकते. याचा उद्देश स्पष्ट आहे, जास्त वीज, कमी अवलंबित्व आणि दीर्घकाळासाठी ऊर्जा सुरक्षा. आता येतो या भाषणातला आणखीन एक वेगळा मुद्दा, समुद्रातलं समुद्र मंथन. आपण जमिनीवर तेल शोधतो, खनिज शोधतो, पण भारताच्या मोठ्या समुद्र किनाऱ्यांखाली आणि समुद्राच्या तळाशी नेमकं काय दडलंय? सरकार आता त्याच्याच शोध घेणार आहे. मोदींनी समुद्रातील तेल, गॅस आणि इतर खनिजांच्या शोधांसाठी मोठ्या प्रमाणावर समुद्र संशोधन आणि एक्सप्लोरेशनचा उल्लेख केला. यापूर्वी सुद्धा काही समुद्रातले भाग हे नो गो मानले जात होते आणि आता त्यातील मोठा भाग एक्सप्लोरेशनसाठी खुला करण्याची दिशा सरकारने मांडली. याचा थेट संबंध आहे एनर्जी सिक्युरिटीशी. कारण भारताला मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल उपलब्ध करावं लागतं. जर देशाचा समुद्राचं तेल आणि गॅससाठी साठे सापडले तर त्याचा व्यावसायिक वापर शक्य होऊ शकतो आणि त्यासाठी इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होऊ शकतं. पण अर्थातच समुद्रातील उत्खनन म्हणजे फक्त तेल मिळवणं नाही, पर्यावरण, समुद्री जीवसृष्टी आणि किनाऱ्याची परिस्थिती यांचाही विचार करावा लागणार आहे. आता या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्यांना जोडणारा मोठा धागा कोणता माहितीये? तो म्हणजे आत्मनिर्भर भारत. चिपसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायचं नाही, ऊर्जेसाठी सतत आयात करायची नाही, महत्वाची खनिज परदेशातून आणण्यावरती पूर्ण अवलंबून राहायचं नाही आणि तंत्रज्ञानाच्या बाबतही भारताने स्वतःची ताकद निर्माण करायचे ठरवलंय. याचेच व्यापक विचारातून मोदींनी शक्ती की सप्तधारा म्हणजेच विकासाच्या 7 प्रमुख दिशांचा उल्लेख केला. यामध्ये उत्पादन, शेती आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवकल्पना, पायाभूत सुविधा, संरक्षण उत्पादन, ग्रीन आणि ब्लू इकॉनॉमी आणि भारताची सॉफ्ट पॉवर अशा क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणजे सरकारचा फोकस आता फक्त एका क्षेत्रावरती नाहीये तर फॅक्टरी पासून फार्म पर्यंत, चिप्स पासून न्यूक्लिअर पॉवर पर्यंत आणि जमिनीपासून अगदी समुद्रापर्यंत सगळ्याच बाजूने भारताची क्षमता वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आता या तरुणांसाठी सुद्धा एक मोठी घोषणा करण्यात आली. पुढच्या काळात 1 कोटी तरुणांना AI चं प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य मोदींनी मांडलं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
युवकांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंगचीही घोषणा करण्यात आली. म्हणजेच भारताचा पुढचा विकास फक्त मोठे कारखाने उभारण्यापुरता नाही, लोकांची कौशल्य वाढवणं हा देखील या रोडमॅपचा एक महत्वाचा भाग आहे. पण आता एक मोठा प्रश्न असा आहे, या सगळ्याचं शेवटचं टार्गेट काय? उत्तर अर्थातच आहे विकसित भारत @2047. म्हणजेच विकसित भारत @2047. भारताला स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत विकसित देश बनवण्याचं सरकारने लक्ष ठेवलंय. आणि आजच्या भाषणात मोदींनी मांडलेली सेमीकंडक्टर, अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, समुद्रातील संसाधन, AI, मॅन्युफॅक्चरिंग आणि पायाभूत सुविधांची दिशा ही त्याच मोठ्या लक्ष्याचा भाग म्हणून पाहता येते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, रोडमॅप जाहीर करणं ही पहिली पायरी आहे. खरं आव्हान असणारे या घोषणा प्रत्यक्ष जमिनीवर किती वेगाने उतरतात. सेमीकंडक्टर प्लांट्स वेळेत सुरू होतात का? 100 GW अणुऊर्जेचं लक्ष्य कितपत साध्य होत आहे? समुद्रातील संसाधनांचा शोध हे आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरतं? आणि या सगळ्यातूनच सामान्य भारतीयांसाठी रोजगार, स्वस्त ऊर्जा आणि चांगल्या संधी किती निर्माण होतात? कारण शेवटी मोठ्या घोषणा कितीही केल्या, यापेक्षा सामान्य माणसांच्या आयुष्यात किती बदल घडवला हे महत्वाचं ठरणार आहे. लाल किल्ल्यावरनं मांडलेला हा रोडमॅप त्यामुळे फक्त पुढच्या वर्षांचा प्लॅन नाही, तो भारतातील टेक्नॉलॉजी, ऊर्जा, उत्पादन आणि संशोधनाच्या बाबतीत आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा दीर्घकालीन प्रयत्न आहे. आता या रोडमॅपची अंमलबजावणी किती वेगाने होते आणि 2047 पर्यंत भारत कुठे पोहोचतो याकडे सगळ्याचं लक्ष लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मोदींनी जाहीर केलेला हा रोडमॅप भारताला खरंच विकसित देश बनवेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.